विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंग्रजी या विषयातील युनिट 1 मधील 1.2 हा लेसन पाहणार आहोत. ॲन एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड, एक अविस्मरणीय अशी भेट किंवा आठवण. या धड्याचा आपण चिटचाट सुरुवातीला पाहूयात. पहिला प्रश्न दिला त्यांनी, व्हॉट डू यू सी इन द पिक्चर. तुम्ही या पिक्चरमध्ये काय पाहता? शेजारी जे चित्र दिलेलं आहे या चित्रामध्ये तुम्ही काय पाहता? त्याचं उत्तर पहा, या साईडला दिलेले. अ गर्ल सबमर्ज्ड इन वॉटर कॅरिंग अ पपी. एक मुलगी पाण्यामध्ये बुडालेली आहे, मात्र तिने एका कुत्र्याच्या पिल्लाला आपल्या डोक्यावरती घेतलेलं आहे किंवा घेऊन चाललेली आहे. दुसरा प्रश्न काय विचारला आहे, व्हॉट डू यू थिंक द गर्ल इज ट्राईंग टू डू. वाय. तुम्हाला काय वाटतं की ही मुलगी काय करत असेल, म्हणजे तिचा कोणता प्रयत्न सुरू आहे. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी दिले, द गर्ल इज ट्राईंग टू सेफली कॅरिंग द पपी. मुलीचा हा प्रयत्न चालू आहे की त्या कुत्र्याच्या पिल्लाला सुरक्षित एका ठिकाणी पोचवायचं. इफ यू वेअर इन द प्लेस ऑफ दॅट गर्ल, व्हॉट डू यू डू. जर समजा तुम्ही या मुलीच्या ठिकाणी असता तर तुम्ही काय केलं असतं. तर तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे, आय टू म्हणजे मी सुद्धा. वुड हॅव ट्राय टू सेव्ह द हेल्पलेस पपी. मी सुद्धा त्या बिचाऱ्या कुत्र्याच्या पिल्लाला वाचवण्याचा प्रयत्न केला असता. चौथा प्रश्न आहे, डू यू थिंक शी विल बिकम सक्सेसफुल इन हर मिशन. तुम्हाला काय वाटतं, ती मुलगी तिच्या या कार्यामध्ये सक्सेस होईल का. तर चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे, यस आय एम शुअर. हो, मला खात्री आहे की ती तिच्या या कार्यामध्ये सक्सेस होईल. पुढे बघा, दुसरी ॲक्टिव्हिटी आपल्याला काय दिली आहे, मॅच द ॲप्रोप्रिएट हेडिंग विथ द इमेजेस. आता तुम्हाला काही चित्र दिलेली आहेत, त्या चित्रांची आपल्याला योग्य क्रमांक हे या चौकटीमध्ये भरायचे. पहा, पहिलं विचारण्यात आले, अव लक्झरियस बंगलो. तर या 4 चित्रांपैकी आपला लक्झरियस बंगलो म्हणजे आलिशान बंगला कोणता आहे. तर सी या चित्रामध्ये आपल्याला आलिशान बंगला दिसतोय, म्हणून पहिल्या ऑप्शनच्या समोर सी हा आकडा लिहायचा. दुसरं ऑप्शन आपल्याला विचारलं आहे, माय फेवरेट पास टाईम. माझी आवडती आठवण किंवा खूप जुनी आठवण. तर या ठिकाणी बघा, ए या चित्रामध्ये तुम्हाला जुने आठवण केल्याचं दिसत आहे, त्यामुळे त्याच्या समोरच्या चौकटीमध्ये आपण ए हा ऑप्शन लिहायचा. तिसरा प्रश्न आहे, व्हॉट अ कमोशन. कमोशन याचा अर्थ गोंगाट किंवा गोंधळ, आवाज. तर डी या चित्रामध्ये तुम्हाला बाहेरून खिडकीतून गोंगाट ऐकू येतोय असं दाखवण्यात आलेलं आहे, म्हणून तिसऱ्या प्रश्नाचा ऑप्शन येणार आहे डी. एन्गॉर्स्ड इन माय बुक. एन्गॉर्स्ड म्हणजे पुस्तक वाचण्यामध्ये मग्न असणे. तर बी या चित्रामध्ये तुम्हाला पुस्तक वाचताना एक व्यक्ती मग्न आहे असं दाखवण्यात आले आहे. तर चौथ्या प्रश्नाच्या चौकटीमध्ये बी हा ऑप्शन लिहायचा. तर अशा रीतीने आपले चिटचाट कंप्लीट झालेलं आहे. तर पुढं आपण धड्याला सुरुवात करूयात. ॲन एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड, एक अविस्मरणीय अशी आठवण किंवा भेट. माय फादर वॉज द मेडिकल प्रोफेशनल वर्किंग फॉर अ प्रायव्हेट कंपनी इन राणीगंज इन वेस्ट बेंगाल. तर लेखकाचे वडील हे एका खाजगी कंपनीमध्ये मेडिकल प्रोफेशनल म्हणून काम करत होते, म्हणजे औषधाच्या निगडीत असं काहीतरी एक वेगळं काम करत होते. आता ही कंपनी कुठं आहे, राणीगंज इन वेस्ट बेंगाल म्हणजे पश्चिम बंगालमधील राणीगंज या ठिकाणी ही कंपनी आहे. द ऑफिसर्स ऑफ द कंपनी वेअर हाऊस्ड इन इंडिव्हिज्युअल बंगलोज इनसाइड द लार्ज कॅम्पस.
आता त्या कंपनीमध्ये जे ऑफिसर्स कामाला होते त्या सगळ्यांना त्या कंपनीतर्फे बंगलो देण्यात आला होता किंवा स्वतंत्र घर देण्यात आले होतं, जे एका मोठ्या कॅम्पसमध्ये होतं. आवर हाऊस वॉज इन अ कॉर्नर ऑफ अ कॅम्पस. आणि आमचं घर होतं ते त्या कॅम्पसच्या एका कॉर्नरमध्ये किंवा एका कोपऱ्यामध्ये होतं. द ऑफिसर्स क्लब वॉज ॲडजसेंट टू द बाउंड्री वॉल ऑफ अवर गार्डन. आमच्या घराचं जे गार्डन होतं त्याच्या कुंपणाला लागूनच ऑफिसर क्लब ही एक बिल्डिंग तिथं होती. म्हणजे ज्या ठिकाणी सगळे ऑफिसर्सच्या मीटिंग्ज वगैरे होतात असं एक ऑफिसर्स क्लब ही बिल्डिंग त्यांच्या घराच्या कुंपणाला लागूनच होती. द कंपाऊंड वॉज लक्झरियस विथ ग्रीन ग्रास, कलरफुल फ्लॉवर्स अँड होस्ट ऑफ टॉल मॅजेस्टिक ट्रीज. लक्षात ठेवा, जे घराचं कुंपण होतं ते खूप लक्झरियस होतं, म्हणजे खूप भव्य असं किंवा सुंदर असं ते कंपाऊंड होतं. आता ते कंपाऊंड कशाने बनलेलं होतं? विथ ग्रीन ग्रास, कलरफुल फ्लॉवर्स अँड होस्ट ऑफ टॉल अँड मॅजेस्टीज ट्रीज. ते कंपाऊंड जे होतं ते एकदम हिरव्या गवताने, रंगीबेरंगी फुलांनी आणि अशा भव्य अशा झाडांनी ते सजलेलं होतं. द सीझनल व्हेजिटेबल्स इन द किचन गार्डन ऑफ द हाऊसहोल्ड अँड द मॅग्निफिसंट ट्रीज कॉन्स्टंटली अट्रॅक्ट squirrel and many species of birds. A group of langur had even made their den in an aswatha tree nearby. The seasonal vegetables in kitchen garden. आता आपल्या घराच्या आजूबाजूला आपण काय करतो, एक किचन गार्डन तयार करतो. म्हणजे छोटंसं गार्डन असतं की ज्यामध्ये आपण आपल्याला रोजच्या भाज्या ज्या लागतात त्या आपण तिथं लावतो. खूप थोड्या प्रमाणात असतात त्याला आपण किचन गार्डन म्हणतो. आता हे किचन गार्डन त्यातले त्यात ते वॉल कंपाऊंड ज्यामध्ये गवत, रंगीबेरंगी फुले होती, हे सगळं कोणाला अट्रॅक्ट करत होतं? तर स्क्वेरल्स म्हणजे खारुताई, अनेक प्रकारचे पक्षी आणि त्यातली त्यात लंगूर जातीचं जे माकड किंवा वानर असतं ते देखील त्या ठिकाणी येत असत. त्यांच्या परिसरामध्ये एक अस्वथा ट्री म्हणजे एक पिंपळाचं झाडसुद्धा होतं. दे हॅड ऑल बिकम अ पार्ट अँड पार्सल ऑफ अवर एक्झिस्टन्स अँड डेली लाईफ. आणि ते आमच्या नेहमीच्या आयुष्याचा एक भागच झाले होते. अ स्मॉल इन्सिडेंट ऑन सॅटर्डे आफ्टरनून लेफ्ट अ प्रोफाउंड इफेक्ट ऑन मी अँड अनफोल्ड बिफोर माय आईज a whole new dimension to wonders of God's creation. A small incident on a Saturday afternoon left a profound effect on me and unfolded before my eyes a whole new dimension to the wonders of God's creation. एका शनिवारी दुपारी माझ्या डोळ्यांसमोर एक प्रसंग घडला, एक छोटासा प्रसंग घडला. तो प्रसंग मला देवाची एक किमया मला दाखवून गेली. देवाची एक वेगळी गोष्ट किंवा देवाबद्दल एक चांगली गोष्ट मला त्यावेळी समजली. इट वॉज अ फ्यू डेज इन टू द पूजा वॅकेशन्स. आता पश्चिम बंगालमध्ये पूजा वॅकेशन आपल्याकडे जशी दिवाळीची सुट्टी असते त्या पद्धतीने पश्चिम बंगालमध्ये पूजा वॅकेशन्स असतात. म्हणजे तिथं देवीची पूजा असते. तो एक सण मोठ्या प्रमाणावर तिथं साजरा केला जातो. जस्ट लाईक फॉर एनी अदर चाइल्ड, द हॉलिडेज प्रोव्हाइडेड अन अपॉर्च्युनिटी फॉर मी टू बिकम एन्गॉस्ड इन व्हेरियस मॅगझिन्स अँड स्टोरी बुक published especially for children in the festive seasons. आणि इतर मुलांप्रमाणेच सुट्ट्यांमध्ये मी सुद्धा किंवा मला एक संधी मिळाली होती की मुलांसाठी जी मॅगझिन्स येतात किंवा स्टोरी बुक येतात
ती फक्त मुलांसाठीच असतात. त्या स्टोरी बुक किंवा त्या मॅगझिनमध्ये मी काय होतो, गुंतलेलो होतो किंवा मी मग्न होतो. आफ्टर अ हर्टी लंच माय पॅरेंट्स अँड माय यंगर सिस्टर लेट डाऊन फॉर अन आफ्टरनून नॅप अँड आय सेटल्ड डाऊन विथ अ स्टोरी बुक. त्या दुपारी जेवण वगैरे, हर्टी म्हणजे होलसम म्हणजे बऱ्या प्रमाणात, भरपूर प्रमाणात लंच किंवा दुपारचं जेवण झाल्यानंतर माझे वडील, आई वडील आणि माझी लहान बहीण हे दुपारची झोप घेत होते. अँड आय सेटल डाऊन विथ अ स्टोरी बुक, आणि मी माझ्या गोष्टींच्या पुस्तकांमध्ये व्यस्त होतो. द क्वाइट आफ्टरनून presented the perfect backdrop for reading an adventure story. आणि शांत दुपार ही एखादं पुस्तक किंवा एखाद्या ॲडव्हेंचर स्टोरी वाचण्यासाठी एक परफेक्ट टायमिंग असतो किंवा एक चांगली वेळ ही दुपारची असते. द सायलन्स वॉज ओकेजनली ब्रोकन बाय द साऊंड ऑफ माय फॅमिली स्नोरिंग, द इंटरमिनेंट chirping of house sparrows, harsh cawing of crow, the shrill call of a kite flying high above the ground. पहा, दुपारची वेळ जरी शांत असली तरी त्याचे जे आई वडील किंवा लहान बहीण झोपली होती त्यांच्यापैकी कुठल्या तरी एका फॅमिली मेंबरच्या घोरण्याचा आवाज, त्याचबरोबर चिमण्यांचा चिवचिवाट, कावळ्यांचं ओरडणं, हे सगळं त्याला थोडंफार डिस्टर्ब करत होतं. मिनिट्स टिक्ड बाय, आय बिकेम डीपली ॲब्झॉर्ब इन द बुक. त्याचबरोबर घड्याळाचा सुद्धा टकटक आवाज, हे सर्व असताना देखील मी माझ्या पुस्तकांमध्ये खूप मग्न झालो होतो. डीपली ॲब्झॉर्ब किंवा मी माझ्या पुस्तकामध्ये खूप गंभीरताने मग्न होतो. Suddenly I heard a group of street dogs barking furiously in the distance. I chose to ignore the commotion, thinking that the pack of dogs might have cornered a helpless pig. तेवढ्यात मला कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज येऊ लागला. मी नेहमीप्रमाणे त्या आवाजाकडे दुर्लक्ष केलं, कारण मला असं वाटत होतं की कुत्री ही नेहमीप्रमाणे त्या डुकरांवरती भुंकत आहेत. But soon the barking became louder and more aggressive, and the alarmed cawing of a flock of crows added to the cacophony. पण नंतर लवकरच हा आवाज अजून वाढत गेला आणि जास्त ॲग्रेसिव्ह झाला, आणि त्या आवाजामध्ये पुन्हा कावळ्यांचा जोरजोरात ओरडण्याचा कर्कश आवाजही त्यामध्ये येऊ लागला. आय ऑल्सो हर्ड द डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोजर. आणि त्याचबरोबर मला असं ऐकू येत होतं की तो आवाज अधिकाधिक माझ्या जवळ येतोय. क्युरियोसिटी गो द बेटर ऑफ मी, लिव्हिंग द बुक असाइड, आय रश्ड टू वरांडा टू सी वॉट वॉज गोइंग ऑन. आणि माझ्यामध्ये कुतूहल निर्माण झालं की नक्की बाहेर कशाचा आवाज येतो एवढ्या जोरजोरात, हे पाहण्यासाठी मी पटकन वरांड्यामध्ये आलो. आय ग्लान्स टुवर्ड द रूफ ऑफ द क्लब हाऊस अँड सॉ समथिंग हॉरिबल. तेवढ्यात माझं लक्ष त्या क्लब हाऊसच्या छताकडे गेलं, म्हणजे टेरेसकडे गेलं, आणि तिथं एक विचित्र घटना घडत होती. अ बिग मेल लंगर, एक मोठं वानर, ॲपरेंटली द लीडर ऑफ इट्स ग्रुप, वॉज होल्डिंग अ बेबी लंगूर in his hand and mercilessly biting it all over with a definite intent to kill. आणि मला हे दिसलं की नर वानर हा जाणून बुजून, त्याला पाहून असं वाटत होतं की तो एक वानरांच्या ग्रुपचा लीडर आहे, आणि तो जाणून बुजून एका लहान पिलाला की जे नर आहे त्याला ते विचित्रप्रमाणे चावा घेत आहे आणि त्याला मारण्याच्या हेतूनेच तो त्याला चावत आहे. द हेल्पलेस मदर ऑफ द बेबी अँड अदर लेसर मेंबर ऑफ द लंगूर ग्रुप वेअर स्कॅटर्ड ऑन द
groups of the building nearby watching the baby being killed. त्या पिलाची आईसुद्धा त्या पिलाला वाचू शकत नव्हती. त्याचबरोबर त्या लंगूर ग्रुपमधील जे बाकीचे मेंबर होते ते सुद्धा फक्त त्या घटनेकडे पाहत होते. I recall the terrible custom in the animal clan according to which a dominant male usually does not allow another male baby or adult to survive within its group. मी त्या प्राण्यांमधील एक विचित्र प्रथेबद्दल ऐकलं होतं की एक नर वानर हा दुसऱ्या नर वानराला जगू देत नाही. Without losing any time, I gathered a stout stick in one hand and hurled a piece of stone at the marauding langur. तर मी कोणतीही वेळ न लावता एका हातामध्ये काठी आणि दुसऱ्या हातामध्ये दगड घेऊन ते दगड त्या लंगूरच्या दिशेने फेकले. The langur was so infuriated that it hardly took any notice of assault. आणि तो लंगूर हा इन्फ्युरेटेड किंवा त्याने मी जो दगड फेकला होता त्याकडे त्याने लक्ष दिलं नाही. बट देन आय स्टार्टेड थ्रोईंग मोर स्टोन्स. आणि त्यानंतर मी अजून जास्त दगड फेकले. द डॉग्स ऑन दिअर पार्ट रेज दिअर पीच ऑफ क्राय. आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूने कुत्र्यांचा आवाज देखील वाढत होता. The changed circumstances and the sudden unexpected attack from unknown quarters forced the langur to drop the baby from the slope of roof over the veranda. तर बदललेली परिस्थिती पाहून त्या लंगूरने काय केलं की त्या लहान पिलाला छतावरून खाली सोडून दिलं. The baby was listless and appeared to be dead. आणि ते लहान पिलू हे लिस्टलेस म्हणजे निपचिप पडलं होतं आणि जणू ते मेल्यासारखं वाटत होतं. ॲज इट्स बॉडी स्टार्टेड टू स्लाइड डाऊन द एक्साइटमेंट ऑफ द पॅक ऑफ डॉग्स ग्रीव मॅनिफोल्ड ॲट द प्रॉस्पेक्ट ऑफ द गुड किल्ड अँड मील. आणि ते निपचिप पडलेलं पिलू पाहून कुत्र्यांना एक आयती शिकार सापडल्यासारखं वाटत होतं. Keeping the dogs at bay with the stick, I managed to catch hold of the baby langur tail just as it tipped over the edge. एका हाताने मी कुत्र्यांना बाजूला सारत होतो तर दुसऱ्या हाताने मी त्या लहान पिलाची शेपटी पकडून त्याला त्या छतावरून खाली उतरवलं. The baby appeared inert and lifeless. It was indeed a male baby. आणि ते लहान पिलू इनर्ट म्हणजे कोणतीही प्रकारची हालचाल करत नव्हतं आणि ते मेलेल्या किंवा निपचिप पडल्यासारखं ते दिसत होतं. इट वॉज इंडीड अ मेल बेबी आणि ते पिलू हे नर जातीचं होतं. बाय दिस टाईम माय पॅरेंट्स अँड सिस्टर्स कम आउट ऑन द वरांडा अँड वेअर विटनेसिंग माय रेस्क्यू ऑपरेशन. तेवढ्यात माझे आईवडील आणि माझी बहीण वरांड्यामध्ये आली आणि त्यांनी त्या लहान पिलाला वाचवण्याचा क्षण किंवा तो प्रसंग पाहिला. सम ऑफ अवर नेबर्स हॅड ऑल्सो गॅदर्ड इन द डिस्टन्स. आणि काही आमच्या आजूबाजूचे शेजारीसुद्धा त्या ठिकाणी गोळा झाले. आय टूक द बेबी लंगूर टू अवर बॅकयार्ड अँड जेंटली लेड हिम टू फ्लोअर इनसाइड द पोल्ट्री कूप. मी त्या लहान पिलाला आमच्या मागील मैदानामध्ये घेऊन गेलो आणि त्या ठिकाणी जे पक्ष्यांना ठेवण्यासाठीचं जे जागा असते त्याला आपण पोल्ट्री कूप असं म्हणतो त्यामध्ये मी त्याला ठेवलं. हिज बॉडी वॉज फुल ऑफ डीप बाईट्स मार्क्स अँड स्क्रॅचेस. त्याचं पूर्ण शरीर हे जखमांनी भरलेलं होतं. त्याच्यावरती ओरखडे दिसत होते. ब्लड वॉज ओझिंग फ्रॉम सम ऑफ द वाउंड्स. काही जखमांमधून रक्त वाहत होतं. द बेबी रिमेन मोशनलेस. ते लहान पिल्लू अजून देखील मोशनलेस होतं म्हणजे ते कोणत्याही प्रकारची हालचाल करत नव्हतं. माय फादर प्रोव्हाइडेड फर्स्ट एड टू क्लीन द वाउंड अँड स्टॉप द ब्लिडिंग. माझ्या वडिलांनी मला फर्स्ट एड बॉक्स आणून दिला आणि मी त्याद्वारे त्या लहान
पिलाच्या जखमेतून जे रक्त येत होतं ते थांबवण्याचा प्रयत्न केला. I was revealed to find out that the baby was breathing even though his breaths were shallow. आणि त्यावेळी मला जाणवलं की त्या पिलाचे श्वास चालू आहेत, पण त्याचे श्वास हे हळूहळू चालू होते, खूप कमी प्रमाणात चालू होते. Splashes of cold water made the baby stir and after a few shaky attempts he sat up. थोडे थंड पाण्याचे शिंतोडे त्याच्या तोंडावरती टाकल्यानंतर ते थोडंसं सावध झालं आणि ते हळूहळू उठून बसण्याचा प्रयत्न करू लागलं. He was in a state of the shock and started trembling like a leaf in the wind. आणि ते थोडंसं शॉकमध्ये होतं, म्हणजे ते थोडंसं त्याच्यावरती खूप मोठा आघात झाला होता, त्यातून ते सावरण्याचा प्रयत्न करत होतं. मात्र ते जसं हवेने पान थरथर कापतात त्या पद्धतीने त्याचं पूर्ण शरीर थरथर कापत होतं. His two little twinkle eyes welled up with the tears and started to sob with a muffled cry. त्याचे दोन लहान लहान डोळे हे अश्रूंनी भरले होते आणि ते पिल्लू हळूहळू रडायला लागलं. Just like a human child would after experiencing trauma, I offered him a peeled banana which he accepted with his unsteady hand and being taking hesitant bites. ज्याप्रमाणे मानवाचं लहान मूल हे एका मोठ्या आघातातून सावरतं किंवा सावध होतं, त्यावेळेस त्याला आपण ज्याप्रमाणे खाण्यासाठी देतो त्याप्रमाणे मी त्याला एक केळी त्याला खाण्यासाठी दिली आणि त्याने ती केळी थरथरत्या हाताने स्वीकारली. माय अटेन्शन वॉज फिक्स ऑन द रिवायवल ऑफ अ बेबी लंगूर. सडनली आय हॅड अन अनकॅनी फिलिंग ऑफ बीइंग वॉच्ड. माझं पूर्ण लक्ष केंद्रित होतं त्या लहान पिलावरती. माझं पूर्ण लक्ष केंद्रित त्या लहान पिलाची काळजी घेण्यात होतं. तेवढ्यात मला एक असा कोणाचा तरी कटाक्ष माझ्यावरती आहे, कोणतरी माझ्यावरती लक्ष ठेवून आहे किंवा कोणतरी माझ्याकडे पाहत आहे असं मला जाणवलं. आय टर्न अवे फ्रॉम द कूप अँड लुक अप. देअर सॅट अ मदर लंगर ऑन अवर किचन रूफ. आणि तेवढ्यात मी बाजूला पाहिलं तर मला त्या पिलाची आई किचनच्या छतावरती बसलेली दिसली. वॉचिंग एव्हरी मूव आय मेड. आणि ती माझ्या प्रत्येक हालचालीकडं लक्ष ठेवून होती. शी सिम्पली सॅट देअर क्वाइटली ॲज इफ कन्व्हिन्स दॅट नो हार्म वॉज बीइंग डन टू हर चाइल्ड. आणि तिला माझ्याबद्दल खात्री पटली होती की माझ्याकडून तिच्या पिलाला कोणत्याही प्रकारचा धोका नाही. मीनवाईल द बेबी सेन्स दॅट प्रेझेन्स ऑफ हिज मदर अँड स्टार्टेड टू सोब अँड क्रायड अ लिटिल लाऊडर. तेवढ्यात त्या लहान पिलाला त्याची आई बाजूलाच बसलेली दिसली आणि ते पुन्हा हळूहळू रडायला लागलं. आय रिट्रीटेड फ्रॉम द डोअर ऑफ द कूप टू अलाव द मदर ॲसेस टू हर बेबी. आणि ज्यावेळी त्या लहान पिलाची आई त्या ठिकाणी येऊन बसली होती तेव्हा मी हळूच त्या कूपमधून बाजूला गेलो जेणेकरून त्या पिलाची आई त्याच्याजवळ येईल. इमिडिएटली द मदर डिसेंडेड ऑन द फ्लोअर ऑफ द कूप अँड पिक अप द बेबी इन हर आर्म्स. आणि लगेचच त्या पिलाची आई खाली उतरली आणि त्या लहान पिलाला तिच्या कुशीमध्ये घेतलं. शी गेव द बेबी अ थ्रू बॉडी इन्स्पेक्शन टू चेक हिज इंजरीज अँड देन कडल्ड हिम टाईटली इन हर बॉसम. तिनं पूर्ण त्या पिलाचं शरीर काय केलं, निरीक्षण केलं आणि त्याच्या पूर्ण जखमा चेक केल्या आणि लगेचच त्या पिलाला स्वतःच्या कवेमध्ये घेऊन किंवा कुशीमध्ये घेऊन त्याला एकदम घट्ट पकडलं. द बेबी फाउंड ग्रेट सोलॅस इन हर केअरिंग आर्म्स. द मदर सॅट स्टील विथ द बेबी
in her lap for a few minutes. आणि आईच्या या प्रेमामुळे त्या पिलाला आराम मिळाल्यासारखं वाटत होतं. ती आईसुद्धा त्या पिलापाशी बसून होती. इट वॉज ऑलमोस्ट ॲज इफ शी वॉज पॉन्डरिंग ओव्हर द ऑप्शन अँड ट्राईंग टू फिगर आउट हाऊ शी कुड कीप द बेबी सेफ फ्रॉम फर्दर असॉल्ट. आणि ती या प्रयत्नात होती की नंतर त्या मेल लंगूरने किंवा त्या मोठ्या नर वानराने पुन्हा त्या पिलावरती अटॅक करू नये आणि त्या पिलाला कुठल्या तरी सुरक्षित ठिकाणी घेऊन जावे याच्या ती विचारात होती. फॉर अ फ्यू सेकंड द मदर लंगर लुक्ड स्ट्रेट इन टू माय आईज. त्या मदर लंगूरने माझ्या डोळ्यांमध्ये काही सेकंदासाठी पाहिलं. इवन टुडे आय कॅनॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज, शॉवरिंग सायलेंट ग्रॅटिट्यूड ऑन मी फॉर सेव्हिंग हर चाइल्ड. आज देखील मी तिची ती नजर अजून विसरलेलो नाही. तिच्या नजरेमध्ये एक कृतज्ञता मला दिसून येत होती की मी तिच्या पिलाला वाचवलं याबद्दलची ती एक कृतज्ञता होती किंवा ती माझे आभार मानत होती. आय वॉज ओव्हरवॉर्म्ड बाय द इमोशन शी सेंटिमेंट अँड द वे शी सेड थँक टू मी. आणि या इमोशन्सने किंवा या फिलिंग्सने मी खूप भारावून गेलो. देअर सॅट अ युनिव्हर्सल मदर होल्डिंग अ स्टिकन चाइल्ड इन हर लॅप. त्या क्षणी मला असं वाटत होतं की एक विश्वाची आई ही तिच्या पिलांना जसं एकच कुशीमध्ये घेते किंवा त्याला जपते त्या पद्धतीनं त्या मदर लंगरने किंवा त्या आईने त्या लहान पिलाला आपल्या कुशीमध्ये घेतलं होतं. देन इन अ फ्लॅश शी जम्प विथ हर बेबी क्लिनिंग टू हर बेली अँड रीच्ड अवर किचन रूफ. आणि लगेचच तिने त्या पिलाला आपल्या कुशीमध्ये घेऊन ती किचनच्या छतावर जाऊन बसली. शी सर्वेड द एरिया फॉर vicious male langur and then leaped away in the direction opposite to the place of the violent encounter. आणि ती आई आजूबाजूच्या परिस्थितीचा थोडासा सर्वेक्षण करत होते जेणेकरून तो मेल लंगर किंवा जे वानर होता मोठा तो आजूबाजूला नाही आहे याची ती खात्री घेत होती किंवा खात्री करून पाहत होती. द ब्रीफ मीटिंग विथ द मदर अँड द बेबी लंगूर कन्व्हिन्स मी दॅट द इंटरस्पेसिस कम्युनिकेशन अँड म्युच्युअल ट्रस्ट इज इंडीड अ रियालिटी अँड शुड एनी वन स्ट्राईक द राईट चॉट टू रिलेशनशिप ह्युमन इन टू ॲक्शन. आणि त्या एका भेटीमध्ये मला त्यावेळी असं जाणवलं की मनुष्य आणि प्राणी यांच्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं कम्युनिकेशन किंवा संभाषण होऊ शकतं. आता हे संभाषण फक्त अन्न देऊनच होईल असं नाही आहे, तर त्या प्राण्यांना मदत करून देखील त्यांच्याशी आपण कम्युनिकेट करू शकतो किंवा संभाषण ठेवू शकतो. द मदर लंगर शोड मी दॅट फूड वॉज नॉट द ओनली मीन्स ऑफ कम्युनिकेशन बिटवीन मॅन अँड ॲनिमल्स, but that there were other means of establishing a bond through trust, compassion and mutual understanding. त्या वानराच्या आईने मला त्यावेळी जाणून दिलं की फक्त अन्न देऊनच प्राण्यांशी आपण चांगलं बॉन्डिंग किंवा चांगलं नातं निर्माण करू शकत नाही, तर एक त्यांना मदत करून किंवा त्यांची काळजी घेऊन देखील आपण त्यांच्याबद्दल एक नातं निर्माण करू शकतो. 55 years have passed since that day. I am now 70 years old, but I still fondly remember that
एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड. आज या घटनेला जवळपास 55 वर्ष झालेली आहेत. आज माझं वय 70 वर्ष आहे, पण तरी देखील ती एक अनोखी भेट ही आजही देखील माझ्या मनामध्ये तशीच ताजी आहे. तपन मुखर्जी यांनी ही कथा लिहिलेली आहे किंवा हा प्रसंग त्यांनी लिहिलेला आहे. ठीक आहे. आता आपण या धड्याखाली दिलेले इंग्लिश वर्कशॉप पाहूयात. पहा, प्रश्न पहिला काय दिलेला आहे, स्टेट वेदर यू ॲग्री ऑर डिसॲग्री विथ द फॉलोइंग स्टेटमेंट. ओके, पुढील दिलेल्या स्टेटमेंटचे आपण ॲग्री आहोत की नाही आहोत हे आपल्याला सांगायचं आहे. ठीक आहे. पहिलं पहा, द कंपाऊंड वेअर द रायटर वॉज लिव्हिंग रिच इन नेचर्स बाउंटी. लेखक ज्या ठिकाणी राहत होता त्या घराचं जी बाउंड्री होती किंवा कुंपण होतं ते नेचर बाउंटी होतं. म्हणजे ते कुंपण हे निसर्ग निर्मित होतं किंवा झाडे, गवत, फुलं यांनी बनलेलं होतं. तर हे वाक्य बरोबर आहे, आपण याच्याशी ॲग्री आहोत. दुसरं वाक्य काय सांगले, हॉलिडेज प्रोव्हाइडेड अस ॲन अपॉर्च्युनिटी टू रीड व्हेरियस मॅगझिन्स अँड स्टोरी बुक्स. सुट्टीमध्ये लेखकाला संधी असायची की जी लहान पुस्तकं येत होती किंवा कार्टूनची पुस्तकं किंवा मॅगझिन्स वाचण्याची त्याला संधी मिळत होती. तर हेही वाक्य बरोबर आहे. द नॅरेटर मेड अ मिस्टेक बाय सेव्हिंग द बेबी लंगूर. लेखकाने त्या वानराच्या पिलाला वाचवून चूक केली. तर हे वाक्य बरोबर नाही आहे, आपण याच्याशी डिसॲग्री आहोत. ठीक आहे. ॲनिमल कॅनॉट कन्वे इमोशन्स. प्राण्यांना कोणतेही इमोशन्स किंवा भावना नसतात. तर नाही, असं नसतं, तर प्राण्यांना भावना असतात, म्हणून या वाक्याशी आपण डिसॲग्री आहोत. द नॅरेटर वॉज 55 years old when his incidents occurred. या वाक्याचा असा अर्थ होतो की लेखक ज्यावेळेस 55 वर्षाचा होता त्यावेळेस हा प्रसंग घडला होता. तर नाही, हा प्रसंग ज्यावेळी लेखक 15 वर्षाचा होता, लहान होता, त्यावेळेस हा प्रसंग घडला होता आणि हा प्रसंग आजही त्याला आठवतो, म्हणजे 55 वर्षानंतरही आठवतो. तर या वाक्याशी आपण डिसॲग्री आहोत. प्रश्न दुसऱ्यामध्ये काय सांगितले बघा, मॅच द फ्रेजेस गिवन इन ग्रुप ए विथ देअर मिनिंग्स इन ग्रुप बी. तर ग्रुप ए मध्ये काही फ्रेजेस दिलेले आहेत आणि त्याचे अर्थ ग्रुप बी मध्ये दिलेले आहेत. त्याच्या आपल्याला योग्य जोड्या लावायच्या आहेत. पहिलं बघा, टू बी अ पार्ट ऑफ पार्सल ऑफ, म्हणजे एका गोष्टीचा अविभाज्य भाग असणे. त्या अर्थाचा शब्द आलेला आहे 6व्यामध्ये, टू बी ॲन इसेन्शियल ऑफ इंटग्रल पार्ट. तर अशा रीतीने आपल्याला काय करायचे आहेत, ए ग्रुपमधील शब्दार्थांच्या जोड्या या बी ग्रुपमध्ये लावायच्या आहेत. मी ऑलरेडी तुम्हाला या जोड्या लावून दिलेल्या आहेत. तर या जोड्या तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये लिहून घ्या किंवा वहीमध्ये लिहून घ्या. प्रश्न तिसरा पहा काय दिलेला आहे, राईट इन युअर ओन वर्ड्स. आता हे आपल्या शब्दामध्ये याची उत्तर लिहायचे. पहिला प्रश्न काय दिला आहे बघा आपल्याला, वाय डीड द नॅरेटर इग्नोर द बार्किंग ऑफ डॉग्स. लेखक कुत्र्याच्या भुंकण्याकडे का दुर्लक्ष करतो. ही वॉज थिंकिंग दॅट द पॅक ऑफ डॉग्स माइट हॅव कॉर्नर्ड अ हेल्पलेस पिग. आता उत्तरामध्ये आपण काय लिहिणार आहे की त्याने असा विचार केला की कुत्री नेहमीप्रमाणे डुकरांवरती भुंकत आहेत. हेन्स द नॅरेटर इग्नोर द बार्किंग ऑफ डॉग. आणि त्यामुळे लेखकाने भुंकणाऱ्या कुत्र्यांकडे दुर्लक्ष केलं. प्रश्न दुसरा काय सांगितलं, वाय डीड मदर लंगूर मेक नो एफर्ट्स टू ग्रॅब हर बेबी फ्रॉम द कूप. पिलाच्या आईने पिलाला त्या कूपमधून घेऊन न जाण्याचा प्रयत्न का नाही केला. तर का नाही केला, शी सिम्पली सॅट देअर क्वाइटली ॲज इफ कन्व्हिन्स दॅट नो हार्म वॉज बिंग डन टू हर चाइल्ड. तर ती एका बाजूला शांत बसून पाहत होती की लेखकापासून तिच्या पिलाला कोणताही धोका नाही, म्हणून मदर लंगूरने कोणत्याही प्रकारचे कष्ट घेतले नाहीत त्या पिलाला घेऊन जाण्याचे. चौथा प्रश्न आहे, रीड द टेक्स्ट केअरफुली अँड अरेंज द ऑकरन्स ऑफ हॅपनिंग इन द टेक्स्ट इन अ सिक्वेशनल ऑर्डर. या ठिकाणी आपल्याला
13 वाक्य देण्यात आलेली आहेत आणि ही 13 वाक्य क्रमानुसार आपल्याला लावायचे आहेत. आता पहा, पहिलं वाक्य, आय टूक द बेबी लंगर टू द बॅकयार्ड. आता या ठिकाणी जी 13 वाक्य देण्यात आलेली आहेत ती मी तुम्हाला इथे क्रमानुसार लावून दिलेली आहेत. 8, 11, 3, 5, 2, 1, 9, 13, 6, 4, 12, 7, 10 या क्रमानुसार ही वाक्य तुम्हाला अरेंज करायची आहेत किंवा लावून घ्यायची आहेत. ठीक आहे. तर अशा रीतीने हा 4था प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. पुढं 5वा प्रश्न आलेला आहे. डिस्कस द फॉलोइंग अँड राईट अबाउट इट इन युअर ओन वर्ड्स इन 5 to 6 लाईन्स. आता या ठिकाणी 2 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. हे 2 प्रश्न शक्यतो पर्सनल रिस्पॉन्स यामध्ये विचारले जातात. आता या ठिकाणी तुम्हाला 5 ते 6 लाईन्समध्ये याचं उत्तर लिहायला सांगितलं आहे. मात्र आपण ते थोडक्यात लिहिणार आहोत. आपल्याला पर्सनल रिस्पॉन्ससाठी जेवढं उपयोगीचं उत्तर आहे तेवढंच या ठिकाणी मी दिलेलं आहे. प्रश्न पहिला काय दिला आहे पहा. व्हॉट वूड यू डू इफ यू फाउंड ॲन इंजर्ड बर्ड वाईल रिटर्निंग फ्रॉम युअर स्कूल. ज्यावेळी तुम्ही शाळेतून घरी येत असाल आणि तेव्हा तुम्हाला एखादा जखमी पक्षी सापडला किंवा दिसला तर तुम्ही काय कराल. तर त्याचं उत्तर पहा. इफ आय सी ॲन इंजर्ड बर्ड आय वूड फर्स्ट एक्झामाइन इट्स बॉडी टू चेक फॉर इट्स वाउंड. आफ्टर दॅट आय वूड बँडेज इट्स वाउंड अँड टेक इट होम. ज्यावेळेस मी त्या पक्षाला पाहील त्यावेळेस पहिल्यांदा मी त्याचं शरीर पूर्ण एक्झामाइन करील किंवा ते पूर्ण निरीक्षण करील. नंतर त्याला कुठे कुठे जखमा झालेत हे चेक करीन. त्यानंतर मी त्याला घेऊन घरी येईल आणि त्याला बँडेज पट्टी वगैरे करेन. देअर आय वूड गिव्ह इट सम ग्रेन्स अँड वॉटर सो दॅट इट्स रिवाइव्स. आणि त्याला घरी आल्यानंतर थोडेसे धान्य आणि पाणी त्याला खायला किंवा प्यायला देईन. ठीक आहे. तर अशा रीतीने हा पर्सनल रिस्पॉन्स प्रश्न सोडवायचा आहे. दुसरा प्रश्न देण्यात आलेला आहे. व्हॉट ओपिनियन डू यू फॉर्म अबाउट द नॅरेटर फ्रॉम द स्टोरी. तर या स्टोरीवरून तुमचं नॅरेटरबद्दल मत काय झालेलं आहे. तर एक थोडक्यात उत्तर आहे हे पहा. नॅरेटर इज अ व्हेरी काइंड पर्सन. नॅरेटर हा खूप दयाळू असा माणूस आहे. ही इज ऑल्सो हॅव स्ट्रॉंग फिलिंग अँड केअर टुवर्ड्स ॲनिमल्स अँड बर्ड्स. तर त्याला प्राण्यांबद्दल आणि पक्ष्यांबद्दल खूप आपुलकी आहे. ही सच अ ग्रेट पर्सन. तो एक चांगला मनुष्य आहे. तर असं हे थोडक्यात पर्सनल रिस्पॉन्सचे 2 प्रश्न आपण सोडवायचे आहेत. प्रश्न 6वा काय सांगण्यात आलेला पहा. कंप्लीट द फॉलोइंग अँड राईट द पॅराग्राफ ऑन ईच ऑफ द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज. तर पुढं तुम्हाला 2 पॉईंट दिलेले आहेत आणि त्यावरती तुम्हाला पॉईंट्स यूज करून त्यावरती पॅराग्राफ्स लिहायचे. सुरुवातीला एक ॲक्टिव्हिटी आहे बघा. मदर चाइल्ड रिलेशनशिप म्हणजे आई आणि मूल यांमध्ये जे नातं असतं ते कशा पद्धतीने असतं त्याचे काही पॉईंट्स तुम्हाला इथं लिहायचे आहेत. त्यांनी एक पॉईंट लिहून दिलेलं आहे आपल्याला पहा. लव्ह अँड अफेक्शन. त्यानंतर आपण खाली 4 पॉईंट कवर केलेले आहेत. प्रोटेक्शन, रिस्पॉन्सिबिलिटी, शेअरिंग, अंडरस्टँडिंग. आता यावरती एक पॅराग्राफसुद्धा लिहायचा आहे पण आपण या ठिकाणी फक्त काय केलेले आहेत, जे 4 पॉईंट्स आलेले आहेत तेवढे 4 पॉईंट कवर केलेले आहेत. पुढचा इंजर्ड ॲनिमल जखमी प्राणी. हाव विल यू हेल्प. तुम्ही त्या प्राण्याला कशी मदत कराल. तर आपण काय करणार सुरुवातीला बघा. टेक इट टू द वेट. आपण त्याला प्राण्यांच्या डॉक्टरकडे घेऊन जाऊ. टेक प्रॉपर केअर. त्याची आपण व्यवस्थित काळजी घेऊ. प्रोव्हाइड वॉटर अँड फूड. त्याला पाणी आणि अन्न देऊ. गेट इट मेडिसिन ऑन टाईम. त्याला वेळेवर औषधं देऊ. सेट इट फ्री वन्स इट हॅज हिल्ड. आणि ज्यावेळेस तो बरा होईल त्यावेळेस आपण त्याला मोकळे सोडून देऊ. तर अशा रीतीने ही 6वी ॲक्टिव्हिटी किंवा 6वा प्रश्न आपल्याला कंप्लीट करायचा आहे. पुढचा 7वा प्रश्न आलेला आहे. वर्क इन पेअर्स अँड मेक अ मेनी वर्ड्स ॲज यू कॅन युजिंग लेटर इन द वर्ल्ड एन्काउंटर. आता हा प्रश्न येतो लँग्वेज स्टडीमध्ये. तर एन्काउंटर हा जो शब्द आलेला आहे यावरून तुम्हाला जास्तीत जास्त जेवढे शब्द बनवता येतील तेवढे शब्द बनवायचे. या ठिकाणी तुम्हाला शब्द बनवून दिलेले आहेत बघा. टेन, टूर, एंटर असे त्यांनी एक्झाम्पल दिलेले आहेत. आता तुम्हाला या शब्दावरून उरलेले जे तुम्हाला शब्द येतील ते शब्द बनवायचे आहेत. फक्त यावरून शब्द बनवताना ते कमीत कमी 3 अक्षरे असले पाहिजेत. ओके. सो हा लँग्वेज स्टडीचा पार्ट आहे.
पुढं 8वा प्रश्न काय दिला आहे बघा, ट्रान्सलेट द फॉलोइंग प्रोव्हर्ब्स इन इंग्लिश. आता हा प्रश्न ट्रान्सलेशनमध्ये आपल्याला विचारतात. तर आता मराठीमध्ये दिलेलं आहे ते आपल्याला इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करायचं. जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा. सोशल सर्व्हिस इज द ट्रस्ट सर्व्हिस टू गॉड. दुसरं काय दिलं आहे बघा, पेरावे तसे उगवते. ॲज यू सो शॅल यू रीप. तर अशा रीतीने हे ट्रान्सलेट तुम्हाला करायचं आहे. प्रश्न क्रमांक 9 पहा, राईट अ पॅराग्राफ अँड गिव्ह अन ॲप्रोप्रिएट टायटल टू इट. यूज द फॉलोइंग पॉईंट्स. तुम्हाला एक पॅराग्राफ लिहायचा आहे आणि त्यामध्ये हे पुढील पॉईंट्स कव्हर करायचे. आता या पद्धतीचा प्रश्न हा आपल्याला समरी रायटिंगमध्ये येऊ शकतो. आता हे सगळे पॉईंट्स समरी रायटिंग वगैरे आपण हे नंतर पाहणार आहोत. त्यासाठी एक सेपरेट तुम्हाला यावरती लिहून द्यावं लागणार आहे. प्रश्न 10 पहा, कंप्लीट द रिमेनिंग ब्लॉक्स, डिटरमाइन द टाइप्स ऑफ न्यूज. तर न्यूजचे काही प्रकार असतात ते तुम्हाला या चौकोनामध्ये भरायचे. त्यांनी 2 प्रकार या ठिकाणी दिलेले आहेत. टाइप्स ऑफ न्यूज, एक बिझनेस दिलेला आहे आणि एक स्पोर्ट दिलेला आहे. तर उरलेले आपण या ठिकाणी कंप्लीट केलेले आहेत. तर न्यूजचे प्रकार कोणते असतात, म्हणजे बातम्याचे प्रकार कोणकोणते असतात, म्हणजे व्यवसायाच्या बातम्या, खेळाच्या बातम्या, तसंच फायनान्स म्हणजे अर्थशास्त्राच्या किंवा अर्थव्यवस्थेवरील बातम्या, क्राईम गुन्हेगारीच्या बातम्या, पॉलिटिक्स राजकारणावरील बातम्या, एंटरटेनमेंट म्हणजे मूव्ही, बॉलिवूड, हॉलिवूड याच्या सगळ्या न्यूज त्या एंटरटेनमेंटमध्ये येतात. असं टाइप्स ऑफ न्यूज असतात. पुढं बघा, टेम्पलेट फॉर न्यूज रिपोर्ट. आता हा न्यूज रिपोर्ट हा आपला रायटिंग स्किलचा पार्ट आहे. तो आपण नंतर पाहणारच आहोत की त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी कवर होतात. आणि थोडक्यात इथं त्यांनी त्याचा फॉर्मॅट दिला आहे. म्हणजे त्या न्यूज रिपोर्टमध्ये आपल्याला हेडलाईन, डेटलाईन, इंट्रो, शॉर्ट कंटिन्यू पॅराग्राफ आणि कन्क्लुजन अशा 5 गोष्टी त्यामध्ये कवर करायच्या असतात. आता या गोष्टी आपण रायटिंग स्किलमध्ये पाहणार आहोत. बी पॉईंट या ठिकाणी त्यांनी तुम्हाला एक न्यूज रिपोर्ट तयारच करायला सांगितलं आहे. 2 पॉईंट दिलेले आहेत. 2 न्यूज रिपोर्ट त्यांनी या ठिकाणी, हे सर्व आपण न्यूज रिपोर्टमध्ये पाहणार आहोत. या ठिकाणी सुद्धा तुम्हाला न्यूज रिपोर्टच दिलेला आहे सीमध्ये आणि नंतर तुम्हाला लँग्वेज स्टडी दिलेली आहे. तर हे सर्व पॉईंट्स आपण एक एक नंतर पाहणार आहोत. इथं पहा, स्पॉट द एरर, करेक्ट द फॉलोइंग सेंटेन्स, हे सर्व आपण नंतर पाहणार आहोत. रिराईट द सेंटेन्स ॲज पर द इन्स्ट्रक्शन गिवन अलॉंग साईड. या ठिकाणी तुम्हाला ग्रामर देण्यात आलेलं आहे, पास्ट परफेक्ट टेन्सवर. हे आपण ज्यावेळेस टेन्सचा अभ्यास करू त्यावेळेस हे सगळं घेणार आहोत. तर अशा रीतीने आपला 1.2 हा युनिट कंप्लीट झालेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद.